जर तुम्हाला BA BCom सारखे ग्रॅज्युएट लेवल कोर्सेस आणि MA MCom सारखे पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेस त्याचबरोबर MBA सारखे प्रोफेशनल कोर्सेस एक्सटर्नल मोडमध्ये करायचे असतील तर ते आपण कसं करू शकतो ही माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत रहा। नमस्कार, मी स्वाती कांबळे। सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील स्कूल ऑफ ओपन लर्निंग कडून ऑफर केले जाणारे हे वेगवेगळे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि प्रोफेशनल कोर्सेस कोणकोणते आहेत, ते आपण कसं करू शकतो किंवा याची ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असते, त्याची टाइमलाईन काय असते, 2024-25 या शैक्षणिक वर्षातील काही महत्त्वाच्या ऍडमिशनच्या डेडलाईन्स कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। हे सर्व डिटेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत रहा। त्याचबरोबर आपल्या आसपास असे बरेच लोक असतात ज्यांना आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं असतं किंवा त्यांना एक्सटर्नल मोडमध्ये शिक्षण घ्यायचं असतं, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, त्यांना देखील याचा फायदा व्हावा यासाठी हे व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा आणि असे अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात आधी आपण एक्सटर्नल ऍडमिशन आणि रेग्युलर ऍडमिशन मधला फरक काय असतो ते समजून घेऊयात। एखादी व्यक्ती जेव्हा रेग्युलर मोडमध्ये ऍडमिशन घेते तेव्हा त्या कॉलेजमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये ती व्यक्ती रोज लेक्चर्सना जाऊन बसणं किंवा लेक्चर्स रेग्युलरली अटेंड करणं, त्याचबरोबर टीचर्सने शिकवलेला अभ्यास करणं, असाइनमेंट्स पूर्ण करणं, टेस्ट देणं आणि मग फायनल एक्झाम देऊन ती डिग्री पूर्ण करणं एक्सपेक्टेड असतं। मात्र एक्सटर्नल ऍडमिशनच्या केसमध्ये आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये रोज जाऊन बसायची, फिजिकली तिथे प्रेझेंट असण्याची गरज नसते। जो तुमचा कोर्स आहे आणि त्याचा जो सिलेबस आहे त्याच्यावर बेस्ड स्टडी मटेरियल आपल्याला युनिव्हर्सिटीकडून आणि त्या स्टडी सेंटरकडून प्रोव्हाइड केलं जातं। वेगवेगळे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत अभ्यासासाठीचे, ते देखील प्रोव्हाइड केले जातात। या सगळ्यांचा वापर करून सेल्फ लर्निंग मोडमध्ये आपल्याला हा अभ्यास स्वतःहून पूर्ण करायला लागतो। तुम्ही जिथे कुठे असाल तिथे बसून तुम्ही हा अभ्यास पूर्ण करू शकता आणि तुमच्या निवडलेल्या स्टडी सेंटरवर जाऊन तुम्ही तुमची फायनल एक्झाम देऊ शकता आणि त्या सर्व एक्झाम्स दिल्यानंतर आणि त्याच्यातून पास झाल्यानंतर तुम्हाला ही डिग्री मिळते। तर एक्सटर्नल आणि रेग्युलर डिग्रीमध्ये काही फरक आहे का? एक्सटर्नल डिग्री ही कमी दर्जाची समजली जाते का, असा बऱ्याच जणांचा समज असतो। मात्र असा कोणताही फरक आता या डिग्रीजमध्ये उरलेला नाहीये। युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस असतो तितकाच इक्विव्हॅलंट सिलेबस हा एक्सटर्नल डिग्रीजचा देखील असतो आणि तेवढंच चांगलं स्टडी मटेरियल आणि रिसोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड केले जातात आणि त्याचा अभ्यास आपण ज्या लोकेशनवर आहोत तिथून बसून करत असतो। हा एक फक्त फरक आहे, मात्र दोन्हीची क्वालिटी तितकीच चांगली आहे। फक्त तुम्ही चांगला किती अभ्यास करता याच्यावर ते डिपेंड राहील। मात्र हे दोन्ही कोर्सेस इक्विव्हॅलंट, दोन्ही डिग्रीज इक्विव्हॅलंट आहेत आणि याच्या बेसिसवर तुम्ही पुढे शिकू शकता किंवा यांच्या बेसिसवर तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्स देऊ शकता। त्याच्यामुळे या दोन्हीमध्ये फरक आहे असं अजिबात नाही। ह्या दोन्ही डिग्रीज इक्विव्हॅलंट आहेत। तिसरी गोष्ट की या कोर्सेसना ऍडमिशन कोण कोण घेऊ शकतात किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय असतात। सो बेसिक जो क्वालिफाईंग एक्झाम असते ती तुम्ही पास झाला असाल तर तुम्ही कोणत्याही या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकता। म्हणजे 12वी किंवा इक्विव्हॅलंट परीक्षा तुम्ही पास झालेला असाल तर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेऊ शकता। ग्रॅज्युएशन तुमचं ऑलरेडी झालेलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांचे काही क्वालिफाईंग क्रायटेरियाज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही यापैकी कोणत्याही कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकता। तुम्ही स्टुडंट असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा हाऊसवाईफ्स असाल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि तुम्हाला वेगळ्या एखादं क्षेत्र एक्सप्लोअर करायचं असेल किंवा राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं असेल, कोणत्याही वयोगटात असाल आणि जर तुम्ही क्वालिफाईंग क्रायटेरियाज पार करत असाल तर तुम्ही यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊन या डिग्रीज पूर्ण नक्कीच करू शकता। त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे। आपल्याला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बरेच असे सोर्सेस आहेत जिथून आपण असं एक्सटर्नल मोडमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। तर तुम्हाला जे काही सुटेबल आहे किंवा तुम्हाला जे लोकेशन सुटेबल आहे तिथून तुम्ही या डिग्रीज पूर्ण करू शकता आणि आपलं शिक्षण पूर्ण करू शकता किंवा याच्यामध्ये अजून ॲडिशनल एखादी डिग्री तुम्ही नक्कीच करू शकता। तर ऍडमिशन प्रोसेसमध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट की ही ऍडमिशन प्रोसेस बऱ्यापैकी ऑनलाईन स्वरूपात आहे। सगळ्यात आधी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायला लागतो, त्याच्यामध्ये काही जे आपले रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत ते जोडायला लागतात। मार्कशीट्स असतील किंवा तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल ते जोडायला लागतं। हा ऍप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर
जेव्हा तुमचं ॲडमिशन फायनल होतं तेव्हा तुम्हाला जी फी आहे ती भरावी लागते आणि त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होतं. तुमचा जो फायनल ॲडमिशन फॉर्म असतो तो आपल्याला निवडलेला स्टडी सेंटरवर नेऊन आपल्याला सबमिट करायचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे स्टडी सेंटर निवडणं. स्टडी सेंटर्स काय असतात एक्झॅक्टली, तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत जे अफिलिएटेड महाराष्ट्रभरात कॉलेजेस आहेत त्यांना स्टडी सेंटर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मी पुणे युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे मला एक्सटर्नली, मात्र मी राहते फॉर एक्झाम्पल अहमदनगरमध्ये. तर अहमदनगरमध्ये जे कुठलं कॉलेज असेल जे अफिलिएटेड आहे युनिव्हर्सिटीशी त्याला स्टडी सेंटर म्हटलं जातं. त्याची लिस्ट आपल्याला तिथे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना मिळते. सो तुम्ही ज्या लोकेशनला आहात आणि तिथून सगळ्यात जवळचं किंवा तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे स्टडी सेंटर ते तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच निवडायला लागतं. आणि या स्टडी सेंटरचा नक्की उपयोग कशासाठी होतो, तर तुमचं जर स्टडी मटेरियल आहे किंवा तुम्हाला काही असाइनमेंट सबमिट करायचे असतील आणि तुमची जी फायनल एक्झाम असते त्याचं सर्व प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन ह्या स्टडी सेंटरकडून केलं जातं. किंवा तुम्हाला इतर अधेमध्ये काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही स्टडी सेंटरसोबत बोलून सॉल्व्ह करू शकता. तर स्टडी सेंटर हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच निवडायचा असतो. त्याच्यामुळे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे जी लक्षात घ्यायला हवी. सेकंड, तुम्ही कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेताय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आणि मीडियम्स अवेलेबल आहेत हे देखील ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आपल्याला निवडायचं असतं. मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल किंवा कोणकोणते सब्जेक्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत ते ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आपल्याला सिलेक्ट करायचं असतं. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याआधी समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी किंवा स्कूल ऑफ ओपन लर्निंगची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला ही पूर्ण माहिती पुस्तिका अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण 3 वर्षाचं कोर्सचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, क्रेडिट सिस्टीम काय आहे, हे सर्व माहिती असते. ती नक्कीच वाचायला हवी. सो ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर सध्या या ॲडमिशन प्रोसेसमध्ये BA आणि BCom या 2 ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. त्याची शेवटची तारीख असणार आहे 30 जुलै, म्हणजे हा महिना आपल्याला ॲडमिशनसाठी ओपन आहे. तोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन फी भरू शकता, ॲडमिशन फॉर्म भरू शकता आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. आणि हा ॲडमिशन फॉर्म आपल्याला फिजिकली स्टडी सेंटरवर नेऊन सबमिट करायचा असतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायला हवी. त्याचबरोबर MCom, MA यासारखे प्रोग्राम याची देखील एक ॲडमिशनची वेगळी टाईमलाईन असते. त्याचे ॲडमिशन सध्या ओपन नाही आहेत, ते थोड्याच दिवसात ओपन होतील. तर त्याचे अपडेट्स देखील आपल्याला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर चेक करायला लागतील. त्या सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या नक्कीच चेक करा. त्याचबरोबर MBA चा जो प्रोफेशनल कोर्स आहे त्याचे देखील ब्रॉशर्स आपल्याला तिथे अवेलेबल आहेत. यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस इन प्रोसेस आहे सध्या, सो तुम्ही ते देखील चेक करू शकता. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन नक्कीच. त्याचा अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेडलाईन आहे ॲडमिशनची 30 जुलै, ती नक्कीच लक्षात ठेवा. आणि आधी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ॲप्लिकेशन फॉर्म अगदी ॲक्युरेटली भरा, कारण त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नाहीत. तुमचं स्टडी सेंटर, तुमचे सब्जेक्ट्स, हे सर्व डिटेल्स रीचेक करा. आणि सगळ्यात आधी इन्फॉर्मेशन ब्रॉशर किंवा माहिती पुस्तिका जी आहे युनिव्हर्सिटीची ती फॉर्म भरण्याआधीच वाचा. त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते फॉलो करून हा फॉर्म भरा आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करा. आणि इथून पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर देखील नक्कीच करा.